पायाच्या टाचांना जर भेगा पडलेल्या असतील तर यामुळे प्रचंड त्रास होऊ शकतो. कधी कधी रक्त सुद्धा येत असतं आणि या भेगा कधी कधी इतक्या खोलवर असतात की यामुळे इन्फेक्शन सुद्धा होऊ शकतं, जसं की सेल्युलायटिस. तर अशा प्रकारच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. त्या अगोदरच जर आपण पायाच्या भेगाची ट्रीटमेंट केली किंवा पायाच्या भेगा बऱ्या केल्या तर अशा प्रकारचे धोके आपल्याला होऊ शकत नाहीत. तर या व्हिडिओमध्ये आपण नक्की टाचांना भेगा का पडतात, पडू नये म्हणून काय करायला पाहिजे आणि पडल्यानंतर कोणते घरगुती उपाय करून या भेगा आपण पूर्णपणे बरे करू शकतो, या सर्व प्रकारची माहिती बघणार आहोत. हा व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडल्यानंतर जवळच्या व्यक्तीपर्यंत शेअर सुद्धा नक्की करा. चला तर मग या व्हिडिओची सुरुवात करूया. टाचांना भेगा पडण्याचं सगळ्यात पहिलं कारण आहे, जर त्या ठिकाणची ह्युमिडिटी कमी झाली तर त्यामुळे भेगा पडू शकतात. म्हणजेच पायाच्या टाचाची त्वचा जर कोरडी पडली तर यामुळे भेगा पडू शकतात. जसं की आता तुम्ही बघितलं असेल, हिवाळ्यामध्ये जास्त भेगा पडण्याचं कारण असतं, कारण आपली त्वचा ओव्हरऑल कोरडी पडलेली असते आणि याच कारणामुळे आपल्या शरीराच्या इतरही भागावर जसं की ओठ फाटणे, त्वचा कोरडी पडणे अशा प्रकारच्या गोष्टी दिसत असतात आणि त्यामध्येच टाचांना भेगा सुद्धा पडू शकतात. तर जर आपली त्वचा कोरडी असेल तर हे सगळ्यात प्रमुख कारण आहे ज्यामुळे पायांना भेगा पडू शकतात. 2 नंबरचं कारण आहे स्वच्छता व्यवस्थित न ठेवणे. जर आपण पायाच्या टाचाची जर स्वच्छता व्यवस्थित नाही ठेवत असाल, अगोदर नॉर्मल समजा थोड्याच प्रमाणात भेग पडलेली आहे आणि आपण जर स्वच्छता नाही ठेवली तर त्यामध्ये माती अडकू शकते किंवा इतरही जे धुळीचे कण आहेत ते अडकू शकतात आणि यामुळे हळूहळू ती भेग, पायाची ती भेग वाढत राहते आणि अशा प्रकारे एकापासून दुसरी भेग तयार होत असते आणि काही काळानंतर आपल्याला दिसून येतं की आपल्या टाचावर पूर्णपणे भेगा झालेल्या आहेत किंवा त्या खूप खोलवर गेलेल्या आहेत आणि त्यामुळे त्रास सुद्धा होत आहे. म्हणून आपल्याला पायाची स्वच्छता ठेवायची आहे. 3 नंबरचं कारण आहे, जर तुम्ही खूप वेळ कडक ठिकाणावर उभे राहिलात तर यामुळे पायावर खूप जास्त त्रास येऊ शकतो, दबाव येऊ शकतो आणि याच कारणामुळे ते फाटण्याची शक्यता असते. म्हणजेच छोट्या छोट्या रेषा पडतात आणि हळूहळू त्याच रूपांतर भेगामध्ये होत असतं. 4 नंबरचं प्रमुख कारण आहे अनवाणी पायाने चालणे. जर तुम्ही चप्पल, शूज वगैरे घालत नसाल किंवा कोणत्याही कारणामुळे जर तुम्ही अनवाणी पायाने चालत असाल तर यामुळे सुद्धा दबाव येऊन भेगा पडू शकतात. जर चप्पल किंवा शूज जरी घालत असाल आणि ते जर कम्फर्टेबल नसतील किंवा व्यवस्थित नसतील तर यामुळे सुद्धा पायांना भेगा पडू शकते. पुढचं प्रमुख कारण आहे ते म्हणजे जर आपल्या शरीरामध्ये व्हिटॅमिन्सची कमतरता असेल, स्पेशली व्हिटॅमिन ए, सी, B3 हे जर कमी असतील आपल्या शरीरामध्ये तर यामुळे सुद्धा पायांना भेगा पडू शकतात. तर हे काही झाले प्रमुख कारणे ज्यामुळे पायांना भेगा पडू शकतात. यांच्यापैकी सगळ्यात प्रमुख कारण जर कोणतं असेल तर जर आपली त्वचा कोरडी पडत असेल, आपल्या शरीरातील ह्युमिडिटी कमी झाली असेल तर यामुळे जास्त प्रमाणात पायांना भेगा पडू शकतात आणि तसेच वाढत्या वयानुसार सुद्धा ही समस्या वाढत असते. हे तर सगळ्यांना माहीतच आहे. आता ठीक आहे, कोणत्या का कारणामुळे पायांना भेगा पडलेल्या असतील तर यावर उपाय काय करायला पाहिजे? सगळ्यात साधा, सरळ, सोपा आणि पहिला उपाय करायचा आहे तो म्हणजे 15 ते 20 मिनिटं पाय आपल्याला कोमट पाण्यात भिजवत ठेवायचे आहेत. पाय भिजवत ठेवल्यानंतर त्या ठिकाणची जी हार्ड त्वचा झालेली असते ती थोडीशी सॉफ्ट होते आणि सॉफ्ट झाल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी स्क्रबरच्या साह्याने आपल्याला त्वचा घासून घ्यायची आहे. म्हणजे जी काही डेड स्किन झालेली होती किंवा जी कडक त्वचा झालेली होती ती निघून जाते. निघून गेल्यामुळे त्या ठिकाणी सॉफ्टपणा येत असतो आणि त्यानंतर आपल्याला मॉइश्चरायझर लावायचं आहे. जे तुमच्याकडे असेल ते तुम्ही मॉइश्चरायझर लावू शकता. यामुळे सुद्धा भेगा कमी होण्यास मदत मिळत असते. हा अत्यंत साधा, सरळ, सोपा उपाय आहे. यासाठी आपल्याला काहीच करायचं नाही, फक्त 15 ते 20 मिनिटं कोमट पाण्यामध्ये पाय बुडून ठेवायचे आहेत. त्यानंतर स्क्रबरच्या साहाय्याने पाय घासून घ्यायचे आहेत. घासून घेतल्यानंतर जी काही डेड स्किन होती, हार्ड स्किन होती ते निघून जाते आणि त्यानंतर मॉइश्चरायझर लावायचं आहे किंवा पेट्रोलियम जेली जे की आपल्याकडे अवेलेबल असेल ती लावायची आहे. असा जर तुम्ही उपाय केला, आठवड्यातून 2-3 वेळेस हा उपाय करू शकता आणि हा उपाय तोपर्यंत करायचा आहे जोपर्यंत तुमच्या पायाच्या भेगा पूर्णपणे जाणार नाहीत. हा खूप चांगला उपाय आहे. इतर कोणताही उपाय ट्राय करण्या अगोदर हा उपाय ट्राय करा, 100% रिझल्ट दिसून येईल. 2 नंबरचा उपाय आहे नारळाचे तेल. आज पण तुम्ही बघितलं असेल की आपले आजी आजोबा पायांना, हातांना तसेच इव्हन चेहऱ्यावर सुद्धा नारळाचे तेल लावत असतात, कारण त्यांना माहित आहे नारळाच्या तेलामध्ये असे गुणधर्म आहेत ज्यामुळे त्वचेचा कोरडेपणा निघून जात असतो आणि जर त्वचा कुठे फाटली असेल तर ती सुद्धा भरून येत असते. अगदी त्याच प्रकारे जर टाचेला जरी भेगा पडलेल्या असतील त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही नारळाचे तेल वापरू शकता, कारण नारळाच्या तेलामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी, अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात. जर इन्फेक्शन जरी होणार असेल तर ते सुद्धा कमी होतं आणि पायांच्या भेगा सुद्धा बऱ्या होण्यास मदत मिळत असते. 2 नंबरचा उपाय हा पण सोपाच आहे. यामध्ये पण कोणाला करायला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. तर उपयोग कसा करायचा?
तर नारळाचे तेल पायाच्या भेगांना व्यवस्थितपणे लावायचं आहे, भेगांच्या आतमध्ये जाईल याची काळजी घ्यायची आहे, भेगांच्या मध्ये जाऊ द्यायचं आहे, जेणेकरून चांगला रिझल्ट येईल. आणि जर संध्याकाळी लावलं तर तुम्ही रात्रभर ठेवू शकता, सकाळी उठून धुतले तरी चालेल, काहीच प्रॉब्लेम येणार नाही. हा एक उपाय चांगला आहे. 3 नंबर जो उपाय आहे, सतत मॉइश्चरायझिंग करणे, म्हणजेच त्वचा कोरडी पडू द्यायची नाही. टाचांच्या भेगा ज्या आहेत त्या कोरडेपणामुळे होतात, आता हे तर समजलेलं आहे ना, तर जास्त करून ती कोरडीच होऊ द्यायची नाही. जर तुम्ही त्वचा कोरडीच होऊ दिली नाही तर ऑटोमॅटिकली भेगा कमी होऊ शकतात. तर आपल्याला अधूनमधून त्या ठिकाणी मॉइश्चरायझर लावू शकता, तुम्ही दिवसातून 2 ते 3 वेळ सुद्धा लावू शकता, जेणेकरून ती त्वचा कोरडीच पडणार नाही आणि भेगा जरी झाल्या असतील तर त्या बऱ्या लवकर होण्यास मदत मिळत असते. तर यापैकी कोणताही उपाय करा, तुम्हाला रिझल्ट 100% भेटणार आहे. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. इतरही कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बघायचा असेल तर कॉमेंट करून सांगा, त्यावर व्हिडिओ नक्कीच बनवला जाईल.